अरे सुधीर केव्हा आलास? आजच्या प्रवासाचा शांत कसा? आजोबा काळोख वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितले रे हे तुला? आज शाळेत बाईंनी आम्हाला काळोख विमा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय तो मला कामच आहे. अरे फार सोपं असते. आपली कविता करण्याची समजून म्हणजे आपली आत्मशक्ती वाढवणं म्हणजे काय प्रतिभा वाढवून यासाठी तो प्रयत्न करत आहे हे सांगितले बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे तू काळजी करू नको, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल. कविता करणं, कवितेचं आकलन होणं हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कविते संभाषण करायचं ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय धुवायला लागले. आधी मी घेतो कागद पण आपण लगेच सुरुवात करू. घरामध्ये लावते सांग भाजी करते कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाद नको भाजी करू तू कांद्याची पात. कशाला जरी म्हणते हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमी देतात खूप. ते माझे सुपर आधी तुला आवडेल तिखट भाजी. तू बनव छान छान चवळी. ए सुधीर आंधळे इकडे. ए सुधीर आंधळे इकडे. दातांची कवडी. बरं बाई तुमची इच्छा हात घ्यान भाजी बनवते चवळीची खात. अगं आई पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जायची काही नाहीतर बस करून देणार नाही सही. कसली घाई कसली सही आणि दिलीचा पटकन जायची. काय बाई कवितेची कमाल बोलताना हसतात तोंडावर धुंडून. आता 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 सोडतो घराचा पाच ऑफिसात जाते सावकाश. मला त्या काठीची चप्पल कोटाचं त्यात जोडून तुटलेलं बघ. तुम्हाला तर समजत नाही तोरण ठेवता काही ना काही. आणि तुम्ही बागांवर चिडू नका. रागात का तुम्ही सोडा म्हणे रागात तर तुम्ही सोडा हे का कामाचा कमी घेतल्या चिंता का हो माझ्यावर माय करायला सगळे. तुम्ही यशवंत काम शिकलीस पण मकर लावायला चुकलीस. तुम्ही आता नका भांडून आणि येते रडू लहान थोडी मोठा गॅस करपलेल्या भाजीचं सुटणार. बरं का आजोबा अन आजी दूर करू आपण सुजेची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी. सोजीला हवी तरी कशाला लाडू खाली ठेवतो कशा. चला सगळे जेवण करून चवीच्या भाजीत लागणार. रात्र झाली आता तुला सकाळी करून होतो. सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार आंघोळीचं पाणी गेलं गरम. अंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन आल्यावर उशीर तुला झटपट आवर मुला. आजी आई खूप छान मला नाही कशीच बाय तुमच्याशिवाय आली नका. तुम्ही आता नका भांडण नाही लहान थोडी मोठा घास करत भाजीचा सुटलाय वास. बरं का आजोबा अन आजी दूर करू सुधीरची नाराजी. तरच कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी. सोजी तुला हवी तरी कशाला लाडू खाते सगळं बशी ठेवतो सुशाला. चला सगळे जेवण करून चवळीची भाजी होता आम्हाला. रात्र झाली आता झोपा उठून सकाळी चौथ्याची खोपा. सूर्य उगवला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार आंघोळीचं पाणी केलं गरम फार. आजोबांना त्या स्वेटर मफलर कानटोपी थंडीपासून बचावायची हे सुधीर तू लिहून घेणे यमक जुळायला हवे पीठ तर शब्दाचे यमक हवे नाही तरच कविता करू शकेल. कामाचा आलाय आता कंटाळा. त्यात थोडं पाणी टाकून मला कणिक तुम्ही नंतर मला दर्शनासाठी रवाचा. तोंड धुवा खोल करा खा गरम गरम शिरा. सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्हीच. आजी आजी आई आजी खूप छान मला काही कशाचीच वाट तुमच्याशिवाय हले ना पा. सुधीर आवाज दप्तर ठीक त्या टिप्पणा दररोज शिकण्याच्या कचऱ्याची येईल त्यात. आजी बाबा आई आजी खूप छान असं झाले वाचून किती कविता आणि उतरायला आली. ते विवेचू कशा आणि किती शांताबाईची बाग सर्वांची गिरणी गदिमांचे घर व बालकणीची फुलरांनी